सिनेमॅटिक शूटच्या एका क्लिपसाठी ना चाकणची आखी ट्रॉफिक जाम झाली होती. ती क्लिप तर एवढी भारी आली ना, ती तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये बघा. तर नमस्कार मंडळी, मी आहे सुशांत आणि स्वागत आहे तुमच्या आपल्या आजच्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. आज आहे ना गाडी आणण्यासाठी जायचं होतं बरं का, पण त्याआधी सकाळी ना श्रीजाला दवाखान्यात नेऊन आणायला लागलं, कारण की तिची तब्येत थोडी बरोबर नव्हती. तसं तर शूट साठी लागणारं सगळं साहित्य रात्रीच नेलं होतं, पण आज आहे ना पेपर ब्लास्टर आणि तो हार बुक केला होता ना, तो घेऊन जायचा होता. मग सगळं आवरल्याच्या नंतर आहे का आम्ही 3 वाजता शोरूम वरती गेलो आणि शोरूम वरती गेल्या मी ना लगेच बाहेरच्या क्लिप वगैरे काढून घेतल्या. आणि त्यासोबत आहे ना श्रीजाचा बर्थडे पण होता, त्याच्यामुळे ना तिच्या पण सेपरेट क्लिप घ्यायच्या होत्या काही. आणि इकडे पाहुणे यायच्या आधी ना काका काकी यांची कपल व्हिडिओ पण काढून घेतले काही. आणि त्याच्यानंतर आहे ना कार सोबतचे काही सोलो व्हिडिओ पण घेतले. आणि मग आहे ना थोड्या वेळाने सगळी फॅमिली आल्याच्या नंतर आहे ना फॅमिलीचा एंट्रीचा पण व्हिडिओ घेऊन टाकला लगेच. आणि त्यासोबत सगळ्यांच्या काही रॅन्डम क्लिप पण घेतल्या, जेणेकरून व्हिडिओ आहे ना नॅचरल वाटेल. श्रीजाचा बर्थडे असल्यामुळे ना कारची ओपनिंग झाल्याच्या नंतर तिथंच एक केक पण कापला. आणि त्याच्यानंतर आहे ना मग काकीने मस्तपैकी सगळ्यांना ना पेढे वगैरे वाटून दिले. आता बाकी होती रोड शोची, म्हणजे रस्त्यावरती आपल्याला काही क्लिप घ्यायच्या होत्या. त्यासाठी ना 3 लेनला 3 गाड्या उभ्या केल्या आणि मागे आखी ट्रॉफिक जाम झाली. आणि त्यातल्या त्यात ना सनसेट पण एवढा भारी झाला होता, त्याच्यामुळे ना शूट पण एकदम क्वालिटी आलाय. आणि याचा रिझल्ट तुम्ही आपल्या सिनेमॅटिकच्या चॅनलवरती बघू शकता, की ज्याच्यावरली लिंक आपल्या बायो मध्ये आहे. त्याच्यानंतर ना मग सगळी फॅमिली ना हॉटेलला गेली, कारण की आता श्रीजाच्या बर्थडेचं सेलिब्रेशन पण होतं. आणि नाही ना इकडे केक कट करायच्या आधीच केक खायला सुरुवात केली होती. बाकी आता इकडे बर्थडे पण राखला होता, कार डिलिव्हरी पण झाली होती आणि सगळ्यांची जेवण पण एकदम मस्तपैकी झाले होते. आणि ह्या बर्थडेचा आणि कार डिलिव्हरीचा दोन्हीचे पण सिनेमॅटिक व्हिडिओ आपल्या दुसऱ्या चॅनलवरती अपलोड केलेले.